एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। महाराष्ट्राचा अभिमान असणारे शिवपुत्र संभाजीराजे यांच्या 363व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व संभाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना मानवंदना करून छत्रपती संभाजीराजे यांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिलेल्या बुद्धिभूषण ग्रंथाचे वाचन करण्यात आले। सिन्नर शहरातील संभाजी चौक येथे महामित्र दत्ता वायचळे व संभाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची 363वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमीर सय्यद यांनी केले, तर येथील प्रतिमेचे पूजन करून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या वयाच्या 14व्या वर्षी बुद्धिभूषण हा ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथाचे वायचळे यांनी वाचन देखील केले। तर यावेळी प्रियंका जगताप, राज हिंदवी साठे, अजय कांडेकर, राहुल कुरणे, संदीप साठे, भरत जगताप, संतोष कुरणे, अब्बास सय्यद, गोरख वायचळे आदींसह नागरिक उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संपूर्ण आपण जर बघितलं की संपूर्ण देशात कोरोनाचं सावट असल्यामुळे घरीच साजरी होत आहे, परंतु महामित्र श्री दत्ता वायचळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संभाजी महाराजांची जयंती सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर आपापसात न ठेवता शारीरिक अंतर ठेवून इथे साजरी करत आहोत। संभाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं की हे राजे अतिशय देखणे, उंच धिप्पाड, ज्यांची उंची 6 फुटांपेक्षा जास्त अशी होती। त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यात झालेला होता आणि मोगल साम्राज्याचं जे राजकारण आहे ते राजांना बालपणीच समजावे म्हणून शिवाजी महाराजांनी आग्र्याला महाराजांना नेलं। आग्र्याची सुटका असेल, जे ह्या बालपणापासूनच राजकारणाचे धडे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजे यांना दिलेले होते। संभाजीराजांचा इतिहास जर पाहिला तर जवळपास 200पेक्षा जास्त लढाया जिंकलेले हे राजे होते आणि या लढायांचं विशेष असं की या 200पैकी एकही लढाई छत्रपती संभाजीराजेंनी हारलेली नव्हती। परंतु जेव्हा दगाफटका झाला आणि राजांना पकडण्यात आलं तेव्हा एकदम असे औरंगजेबाने त्यांचे हाल अपेष्टा करून त्यांना मरणयातना दिलेल्या होत्या, परंतु ह्या मरणयातना सोसताना देखील संभाजीराजेंनी एक आहासुद्धा त्यांच्या शरीरातून निघाली नाही, असे पराक्रमी हे संभाजीराजे होते। संभाजीराजांबद्दल सांगायचं म्हटलं की देश धर्मासाठी केलेले जे शिवाजी महाराजांचं कार्य आहे, असे शूर पराक्रमी परमप्रतापी असे संभाजीचे छावे हे शिव छत्रपतींचे छावे संभाजीराजे होते। मी राजांना या जन्मदिनी विनम्र असं अभिवादन करतो आणि सगळ्यांना घरात थांबून सुरक्षित अंतर ठेवून या कोरोनाची लढाई जिंकण्याचं बळ परमेश्वर देव अशी या जन्मदिनी प्रार्थना करू। संभाजी महाराजांचा जन्म 16 मे 1647 रोजी झाला। आजकालची मुलं ब्लेडनी जीन्स कापतात आणि त्याला स्टाईल म्हणून नाव देतात आणि आपली चांगला चेहरा बिघडून गजनीसारखे हेअरस्टाईल करतात आणि ते गजनीपेक्षा जास्त वाईट दिसतात। आजकालची मुलं आपली पॅन्ट पायाच्या खाली घेतात आणि जास्त करून शाळा आणि कॉलेजेस त्यांच्यामुळेच झाडली जातात। म्हणून मी असं म्हणाल की आपलं चरित्र हे संभाजी महाराजांसारखं राहिलं पाहिजे आणि आजकालची मुलं जिम जातात आपल्या फिटनेससाठी, पण मी म्हणाल की मानसिक फिटनेससाठी तुम्ही संभाजी महाराजांचं चरित्र अभ्यासावं। व आजकालची मुलं फक्त पैसा, मोबाईल आणि गाड्या यांच्या मागेच धावतात। आजकालच्या लोकांमध्ये माणुसकी राहिलीच नाही आहे, म्हणून मी म्हणाल की तुम्ही संभाजी महाराजांसारखी माणुसकी ठेवावी
व त्यांनी आपली आहुती दिली आहे या स्वराज्यासाठी, आपण ती लक्षात ठेवावी. आज दिनांक 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. जर एखाद्या माणसाला आपलं जीवन सुसज्ज व व्यवस्थित जगायचं असेल तर त्यांनी शिवचरित्र व संभाजी चरित्र वाचावे. आज मी सर्वांना संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 120 लढाया लढणारे आणि एकही लढाई न हरणारे, एकही तह न करणारे शिवपुत्र संभाजी महाराज यांचं चरित्र यापूर्वीच 2 वक्त्यांनी सांगितलं. मी एवढंच सांगेन की वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ की जो राजनीतीवर अवलंबून आहे, नखशिकांत, नायिकाभेद असं अपार साहित्य निर्मिती करून ज्या शंभूराजानं इतिहासात ऐतिहासिक असं कार्य केलेलं आहे, त्या संभाजी महाराजांची जयंती आज संभाजी चौक सिन्नर येथे साजरी होते. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज खरं म्हणजे अगदी बालपणातच मातृछत्र हरपलं आणि त्यानंतर आजी जिजाऊ मासाहेब ज्या राजनीतीचं त्यांना शिक्षण देत होत्या, तेही छत्र बालपणातच त्यांच्याजवळ हरवलं आणि वयाच्या अगदी 31व्या वर्षातच पितृछत्र देखील हरवलं. मातृछत्र हरपलं, पितृछत्र हरपलं, आजी गेली आणि बराच 3 वर्ष रायगडापासून म्हणजे वडिलांपासून संभाजी महाराजांना अलग राहावं लागलं आणि बालवयातच आग्र्याच्या त्या पराक्रमामध्ये संभाजी महाराजांना तिथे ठेवण्यात आलं. तिथे सुद्धा ते म्हणजे अगदी बालपणापासूनच संभाजी महाराजांवर एवढं प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्यातही हा राजा घडला. मित्रांनो, संभाजी महाराज परत संभाजी महाराज होणे नाही, असा पराक्रमी आपल्याला राजा मिळाला, हे महाराष्ट्राचं थोर भाग्य आहे. महामित्र परिवाराच्या वतीने आणि संभाजी चौकाच्या वतीनं संभाजी महाराजांचं बुद्धभूषण चरित्र घरोघर आज वाचन करण्यात होत आहे. महाराष्ट्रात देखील घराघरात संभाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. संभाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महात्मा फुलेंच्या, गाडगेबाबांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहू महाराजांच्या ग्रंथांचं पारायण खरं म्हणजे श्रावण महिन्यात आमच्या बहुजन समाजानं केलं पाहिजे आणि ह्या महापुरुषांचं पारायण जर केलं तर घरामध्ये नक्कीच वीर पराक्रमी पुरुष नक्कीच तयार होतील असं मला विश्वास वाटतो. पुनश्च एकदा इथे सर्व कार्यकर्त्यांनी अगदी शारीरिक अंतर ठेवून, सोशल डिस्टन्सिंग नाही, शारीरिक अंतर ठेवून या छोटेखानी कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.